नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आधी एक डिस्क्लेमर देऊया. आज मी तुम्हाला म्हाडामध्ये कार्यरत असलेल्या उपनिबंधक म्हणून अधिकाऱ्यांची जी बातमी सांगतोय त्याच्यामध्ये कौटुंबिक वाद आहे. एका महिलेनं आत्महत्या केली आणि त्यामुळे ही शक्यता आहे की त्या महिलेनं FIR मध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी ह्या महिलेच्या कुटुंबियांनी ह्या आपल्या कुटुंबातला एक सदस्य गेल्यानंतर त्या दुःखापोटी केलेली ती तक्रार असू शकते. पण म्हणून त्या तक्रारीमध्ये अजिबात तथ्य नाहीये असं काही मानायचं काही कारण नाहीये. कारण हा जो उपनिबंधक आहे या उपनिबंधकानं आपल्या बहिणीला कशा पद्धतीनं त्रास दिला याची भावानं केलेली तक्रार आहे. आणि त्यातनं काय दिसते बघा, म्हाडामध्ये हा जो अधिकारी आहे हा महिन्याला त्याची जी काही पगार असेल ₹1,00,000-1,50,000 रुपये असेल, त्याच्या व्यतिरिक्त त्याची वर कमाई आहे तब्बल 25 लाख रुपये. म्हाडा हे गोरगरिबांसाठी घरं बांधून देण्यासाठी निर्माण केलेलं महामंडळ कायम चर्चेत असतं. बरेच अधिकारी तिथे डेप्युटेशनवरती असतात आणि म्हाडा मुंबईमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरं याची बांधकामं करून त्याची लॉटरी काढतं. आणि त्याच्यामध्ये पण अधूनमधून काही गैरव्यवहाराच्या तक्रारी येत असतात. पुन्हा SRAचा प्रोजेक्ट असतो, बिल्डरांचा इंटरेस्ट असतो. अशा सगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले हे महाशय जर महिन्याला 25 लाख रुपये काळे पैसे कमवत असतील तर त्यांची महिन्याची उत्पन्न हे काळ्या पैशाचं होतं तब्बल 3 कोटी रुपये. 10 वर्षाचं होतं 30 कोटी रुपये, 20 वर्षाचं होतं 60 कोटी रुपये. आणि म्हणून मला जेव्हा लोक फोन करून सांगतात की महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी जो नगरपालिका महानगरपालिकेशी निगडीत आहे, आता ज्या पवारांचा संदर्भ येतोय किंवा तत्सम कोणत्याही अधिकाऱ्यांचा, तेव्हा हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत हे 500 कोटी 1000 कोटी 2000 कोटी रुपयाच्या संपत्तीचे मालक आहेत. तर मला कधी कधी हा प्रश्न पडतो की हे आकडे एवढे कमी कसे? कारण हा जर अधिकारी त्याची बायको स्वतःची त्याला म्हणतीये की तुम्ही हा जो काळा पैसा कमवत आहात तो माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी नको आहे, तर तिच्या इंटिग्रिटीबद्दलचं कौतुक करत असताना या अधिकाऱ्याच्या करप्ट वृत्तीबद्दल खरोखर आश्चर्य वाटायला लागतं की ही कशी आपल्या सगळ्यांना समाजाला लागलेली कीड आहे बघा. आता म्हणून मी हा FIRच आहे माझ्या हातामध्ये, तो वाचून दाखवतो. FIR नोंदवलाय 6/3/2003 पासून. एक घटना कशी घडली ती 6/3/2023 ते 26/7/2025 या काळामध्ये आपल्या बहिणीचा कसा छळ झाला हे भावानं सांगितलं. आणि त्याच्यामध्येच मग काळ्या पैशाचा सगळा संदर्भ येतोय. भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. संध्याकाळी 5 वाजता गुन्हा दाखल झाला आहे 26 तारखेला. आणि बाकीचे जे तपशील आहेत ते वाचून दाखवत असताना ह्या अधिकाऱ्याचं नाव सांगितलं पाहिजे, बापू शिवाजी कटरे. हा राहतोय कुठे बघा, राहतोय 1605 सिल्वर ओक, रहेजा विलोज, लोखंडवाला, कांदिवली, मुंबई, समतानगर, बृहन्मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य. दुसऱ्या आरोपी त्याची आई असेल, विमल उर्फ यमाबाई शिवाजी कटरे, राहणार आटपाडी, तालुका खरसुडी, जिल्हा सांगली, समतानगर, बृहन्मुंबई. आत्ताचा त्यांचा निवासाचा पत्ता. म्हणजे आटपाडी सारख्या दुष्काळी भागातून आलेले हे गृहस्थ. आणि ह्यांनी काय केलंय, हा भाऊ आहे सचिन अशोक शेजाळ, वय वर्ष 45, धंदा नोकरी करतोय, पु ल देशपांडे गार्डजवळ सिंहगड रोड पुणे इथं तो राहतोय. आणि मग त्यांनी तक्रार अशी दिली की मी वरीलप्रमाणे असून नमूद पत्त्यावर मागील 2 वर्षापासून राहतो. माझ्या समेत माझे वडील राहतात आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मी करत असलेल्या खाजगी कंपनीतल्या नोकरीत होतो. आणि कहाणी इथे सुरू होते. माझी बहीण नामे रेणू बापू कटरे, वय वर्ष 42, धंदा नोकरी, राठीनगर, प्लॉट नंबर 1605, सिल्वर नोक वगैरे वगैरे, मुंबई. हिचा विवाह 2023 साली इसम नामे बापू शिवाजी कटरे, वय वर्ष 48, धंदा नोकरी, सिल्वर ओक वगैरे वगैरे यांच्यासोबत झाला. माझी बहीण रेणू ही लग्नानंतर काही महिने तिच्या पतीच्या गावी आटपाडी, तालुका खरसुंडी, जिल्हा सांगली या ठिकाणी राहायला होती. यावेळी माझ्या बहिणीची सासू विमल उर्फ यमाबाई शिवाजी कटरे या तिला लग्नात सोने कमी दिले या कारणावरून विनाकारण टोमणी मारायची, मुद्दाम त्रास द्यायची, अति जास्त काम करायला भाग पाडायची. या त्रासाला कंटाळून रेणूने माझ्या वडिलांना सांगितलं. माझ्या वडिलांनी रेणूला सासरी होणारा त्रास सहन न झाल्याने मला रेणूला देण्यासाठी 8 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दिल्या. माझ्या
बहिणीने तिच्या पतीला सांगितलं असता त्यांनी याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेतली. म्हणजे आई जे काही आपल्या सुनेला त्रास देते ह्याकडं ह्या उपनिबंधक महाशयाचं पूर्ण दुर्लक्ष होतं. माझ्या बहिणीचे पती बाबूराव हे उपनिबंधक म्हणून सरकारी नोकरी करतात म्हाडामध्ये. त्यांची बदली ही दर 2 ते 3 वर्षांनी होते. त्याच्यासोबत माझी बहीण व त्याची मुले सुद्धा बदलीच्या ठिकाणी राहायला जायची. माझ्या बहिणीचे पती बाबूराव हे नेहमी तिला आमच्या वडिलांकडून पैसे मागण्यासाठी त्रास द्यायचे. म्हणजे पुन्हा हुंड्यासाठी त्रास आहे. माझ्या बहिणीचे पती हे असा त्रास देत असताना शिवीगाळ आणि दमदाटी करायचे. या कारणामुळे माझ्या वडिलांनी 2023 साली 12 लाख रुपये दिले, 2024 साली 10 लाख रुपये दिले. माझी बहीण रेणूचा असा समज होता की पैसे दिल्यानंतर तिचे पती तिच्यासोबत चांगला वागेल. माझ्या बहिणीचे पती चांगले वागतच नव्हते, उलट तिचं मानसिक खच्चीकरण करायचे. माझ्या बहिणीचे पती, आता इथे इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे, माझे बहिणीचे पती बाबूराव यांना पगाराव्यतिरिक्त गैरमार्गाने प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या 20 ते 25 लाख रुपये हे माझ्या बहिणीला मान्य नव्हते. माझ्या बहिणीने बापूराव यांना विनंती केली की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी हे हरामाचे पैसे वापरू नका. या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन बाबूराव हे माझ्या बहिणीला मारहाण करायचे. म्हणजे ही बाई खरोखर संवेदनशील आहे. त्या बहुतेक शिक्षिका आहेत असं दिसतंय. आणि त्यामुळं त्यांना हे पटायचं नाही की आपण मुलांना नैतिकतेचे धडे देतो आणि इथे आपला नवरा मात्र हरामाचे पैसे, हा शब्द इथे FIR मध्ये हरामाचे पैसे कमवतोय. आणि पुढे ते असं म्हणतात की 2021 साली माझे भाचे सिद्धेश व आर्यन यांच्या पुढील शिक्षणासाठी कोटा राजस्थान इथे माझी बहीण राहण्यासाठी गेली आणि तिथे राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून तिने तिथे गेल्यानंतर इथे एक स्वयंपाकीन बाई नेमली. पण नंतर त्या स्वयंपाकीन बाईचं वर्तणूक काही तिला चांगली वाटली नाही म्हणून त्या स्वयंपाकीन बाईला तिने काढलं. परंतु हा जो नवरा आहे तिचा सहनिबंधक यांनी मात्र सांगितलं की नाही नाही तिलाच ठेवायचं. आणि त्याच्यावरून या दोघांमध्ये वाद झाले. आणि मग बाकीच्या गोष्टी या सगळ्या त्यांनी सांगितल्या की विनाकारण शिवीगाळ करणं, डब्बा फेकून देणं, मानसिक त्रास देणं. आणि मग त्याच्यानंतर ह्या दुर्दैवी बहिणीनं आत्महत्या केली. मी नेहमी म्हणतो की जिथे काळा पैसा असतो तिथे गुन्हा असतो. आणि म्हणून ह्या लोकांना झोप तरी कसे लागते असा मला प्रश्न पडतो. एकतर हे हरामाचे पैसे म्हणजे काय, कुठल्या तरी बिल्डरला किंवा कुठल्या तरी नियमबाह्य कामासाठी हे बापू कटरे पैसे घेत असावेत. हे उपनिबंधक आहेत तर त्यामुळं त्यांच्या ह्या पैशातनं त्यांचं हे जे घर चालतं त्यातनं त्यांनी कितीतरी करोडो रुपयाची संपत्ती उभा केली असेल. आणि ही खरी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो की इतके सगळे पैसे कमवून करायचंय काय तुम्हाला. शेवटी तुम्ही 2 फुटक्या कवड्या सुद्धा मेल्यानंतर बरोबर घेऊन जाणार नाहीये. जे काय आहे ते तुम्हाला इथेच ठेवून जायचंय. जेवढी आयुष्याची मौज मजा करायची त्याच्यासाठी एवढे पैसे लागत नाहीत, 1000, 2000, 4000 कोटी रुपये. पण तुमच्यामुळे समाज नासवला जातोय, कुटुंबातलं स्थैर्य संपलंय, तुम्ही कुणाला सुख देऊ शकत नाही, तुम्हाला नैतिक अधिष्ठान नाहीये, तुम्ही 4 लोकांना मान वर करून प्रश्न विचारू शकत नाही किंवा इमानीद्वारे लोकांचं काम करू शकत नाही. अशी जर स्थिती असेल आणि एका म्हाडाच्या उपनिबंधकाकडं एवढे पैसे असतील तर विचार करा महाराष्ट्रामध्ये एवढे अधिकारी आहेत, एवढे कर्मचारी आहेत, ते काय करत असतील, देशातले कर्मचारी काय करत असतील. जर तुम्हाला तुमच्या पाहणीमध्ये अत्यंत इनामदार नाकासमोर चालणारे असे काही थोडके अधिकारी असतील माहिती तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर त्यांची नावं टाका. आपण त्यांचं सुद्धा कौतुक करूया. आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टी करायच्या नाहीत, पण ही दुर्दैवी कहाणी ही तुम्हाला सांगणं आवश्यक होतं. आत्ताच आपण या पवार महाशयांची कहाणी महाराष्ट्राला सांगतो. थांबूया.